जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा 15 तारखेला झाली. त्या सभेत भ्रष्टाचाराने माखली हे पहिलेच सर्वसाधारण सभेत उघड झाले. खाते प्रमुख अधिकारी सुस्तावलेले, त्याच्यामुळे खाते बदल होणे आवश्यक आहे जिल्हा परिषद. जर तो खाते बदल नाही झाला तर आम्ही आयुक्तांपर्यंत जाणार आणि खाते बदल करण्यासाठी प्रयत्न करणार. हा एक मुद्दा झाला. जिल्हा परिषद मध्ये विशेष समितीवर प्रत्येक विरोधक म्हणून एकाला घेणं गरजेचं होतं. 9 समित्यावर त्यावेळी मनमानी करण्यासाठी आमच्यासारख्या विरोधकांना डावललं गेलं, कारण त्यांना तिथे विरोधक नष्ट करायचे ही त्यांची भूमिका होती. हे जे शासकीय वैद्यकीय मेडिकल मध्ये वस्त्र धुलाई चालू आहे त्यातील कर्मचाऱ्यांना गेले 8-9 महिने पगारच नाही. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी साचलेली आहे आणि हा मनमानी जे हे आहे डीन तिथले लवंगी हे तिथे मनमानी करत आहे. कुडाची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरच आहे, तिथे तर डॉक्टर उपलब्ध नाहीच आहेत आणि शव म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यासाठी कटर सुद्धा नाहीये. आणि जर एखाद्याचा मृत्यू जर तिथे आला पोस्टमॉर्टमसाठी तर त्या कटरला 2,000 ते 2,500 रुपये द्यावे लागतात. तिथे जर त्याचा कोण वारसदार असेल तर तो देतो आणि वारसदार नसेल तर पोलीस देतात. म्हणजे आजची ही परिस्थिती झाली आहे कुठची आपल्या आरोग्य विभागाची. या ठिकाणी शिक्षणाचं तर मुळे मुले शाळेत नाहीच आहेत. 350 शाळा आहेत, त्याचे 250 शाळेवर जो पैसे खर्च केलेले आहेत तिथे पटसंख्याच नाहीये. म्हणजे अशी परिस्थिती या शिक्षण विभागाची आहे. 250 शाळेवर विनाकारण खर्च घातलेला आहे. पोषण आहाराच्या बाबतीत अशाच तक्रारी आहेत. सोयाबीन, लसूण अशा सारखे पदार्थ मुलांना देते, मुलं आपली खात नाही आणि तो माल तसा तिथे पडून शाळेत पडून असतो. ते बदलणं गरजेचं आहे. अशा अनेक तक्रारी आहेत. सिंधू सनदमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पहिल्या दिवशी फॅनच नव्हते. म्हणजे महिलांचे बचत गट होते ना, त्याला फॅनच नव्हते, पण टेंडरमध्ये ते इन्क्लूड होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तक्रार आली त्यावेळी ते सगळे म्हणजे कुडाळ तालुक्यातली जवळजवळ सगळी दुकानं शोधली आणि फॅन उपलब्ध केले. कोणत्या कर्मचाऱ्याने आपल्या घरातले पण फॅन आणून लावले त्या सिंधू सरसमध्ये. म्हणजे कोण टेंडरवाले होते त्यांच्यानी घेतलं त्यांच्यानी. तर जिल्हा परिषदमध्ये जवळ एकाच खात्यात अनेक वर्ष तेच अधिकारी आहेत, तर त्यांची अदलाबदल होणे खूप गरजेचं आहे. आणि ते म्हणजे कसं ते हे झालेले आहे तेच खातं आणि ते खातं म्हणजे आलं लक्षात ना, खाण्याचा जो उपक्रम त्यांचा चालू आहे तो जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये उघड झाला. आपण सर्व पत्रकार तिथे होता. तर धारापची अवस्था तुम्ही बघितली आहे. महामार्ग म्हणजे ते ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे ओव्हरब्रिजचं. तिथे ज्या दर्जाची माती टाकतायत ती भुसभुशीत दर्जाची आणि पावसाचं तोंड्यावर आलेलं आहे. त्यामुळे ते खचणारे 100% आणि भविष्यात जसं कणकवलीला होल पडले त्याच दिशेने त्या ब्रिजची वाटचाल चालू आहे. जलजीवन मिशन कामाची तर 3-13 वाजलेले आहे. हर घर नळ आले परंतु पाणीच नाही आले जोडायला. म्हणजे परिस्थिती लाडकी बहीण पाण्यासाठी फिरते जिकडे तिकडे, पण पाणी नाहीये. ठेकेदारांचे 450 कोटी रुपये जो जिल्ह्याचे देणं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. मग ही जर परिस्थिती आज एवढी वाईट आहे की भविष्यात ठेकेदार आत्महत्याही करतील आणि पुढची कामं करा आणि पहिलं मागचा इथे तरी पूर्ण करा. इथे सार्वजनिक आपला उपयोग आहे कुडाळचा बांधकाम विभाग, त्याच्यात तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मी मागे तक्रार पण केलेली की कलर काढणे असे नको तिकडे पैसे खर्च करतात आणि बिलं काढतात. म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. जे बोलण्यामध्ये त्यात कोणताच लक्ष नाही या विषयावर. त्या ठिकाणी शासनाने मागे लाड पागे समिती अशी सफाई कामगारांना त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवीन शासन निर्णयानुसार अद्याप 13 जणांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची तक्रारी आहे. संबंधित वारसांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कारण काय? शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील वारसदारांना नियुक्त्या देण्यास जिल्हा परिषद वेग काढू का करत आहे हा प्रश्न उभा आहे. म्हणजे त्या पूर्वीच्यांना डावलून 13 जणांनी नवीन नियुक्ती दिल्या, मग त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालकांची 10,000 रुपयांची आर्थिक पिळवणूक झाल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ठेकेदाराने संबंधित वाहन चालकाकडून
वेतनाच्या बदल्यात 10,000 रुपये रकमेचे चेक आगाऊ घेत नंतर सदरचे चेक वेगवेगळ्या नावावर बँकेत वटवले गेले, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विषयात संबंधित आरोग्य विभागाकडून असे सांगण्यात आले की ठेकेदाराने उसने पैसे दिलेले परत घेतले. मग संबंधित ठेकेदाराने सगळ्याच कर्मचाऱ्यांना एकाच रकमेचा उसने दिले होते का, एका रकमेचा चेक दिला असा प्रश्न असून मग उसने पैसे जर वेगवेगळे चेक नाही तर एकाच नावाने बँकेत चेक आहे वटवण्यात आले. माहे नोव्हेंबर 2024 पासून वाहन चालकांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठेकेदारांनी वाहन चालकाच्या खात्यावर जमा केली नाही. असे असताना ठेकेदारांची बिले आरोग्य विभागाने पास कोणत्याही संबंधून केली. वाहन चालकांची भविष्य निर्वाह निधीचे पैसे ठेकेदार जमा केले नसल्याच्या लेखी तक्रारी देऊन देखील आरोग्य विभागाने त्यांची देयके मंजूर केली मागे याचे कोणतेही संबंध आहेत. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली होती का, त्या समितीचा अहवाल काय सांगतो, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यामुळे या सभेत झाली त्यावेळी आमचे 50 सदस्य होते. त्यापैकी एक 5-7 जणांना फक्त बोलायला दिलं आणि अध्यक्षाने शिवनी ती सभा गुटाळली. भविष्यात हा लोकशाहीचा अपमान आहे आणि सभागृहाचा अपमान आहे. भविष्यात जर प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी जर नाही दिली तर भविष्यात आम्ही आवाज उठवल्याशिवाय गप्प राहणार नाही. धन्यवाद. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.